विद्यार्थी मित्र, मागील तासामध्ये आपण वनवासी या कवितेतील मध्यवर्ती कल्पना पाहिली की काही आपल्या महाराष्ट्रामध्ये असे जिल्हे आहेत की गोंदिया असेल, नंदुरबार असेल, चंद्रपूर असेल, धुळे असेल, नाशिक, पालघर, रायगड जिल्ह्यातला काही भाग, नगर जिल्ह्यातला काही भाग, नाशिक जिल्ह्यातला काही भाग, नांदेडमधील किनवट हा तालुका, हे असे काही ठराविक भाग जर आपण पाहिली तर निश्चितच एक ह्या जंगलामध्ये राहणाऱ्या काही जमाती, वनवासी लोक किंवा आदिवासी लोक यांच्या जीवन राहणीमानाचा प्रश्न कसा असतो, त्यांची मुलं कशी राहतात, ते कशी वागतात, त्यांचं जीवन वैभव कसं आहे, जीवनशैली कशी आहे, याची प्रकाशझोत आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आपण काल मध्यवर्ती कल्पना पाहिली. या कवितेचं प्रथमतः आपण वाचन करूया आणि मग स्पष्टीकरण आणि त्याच्या महत्त्वाच्या बाबी किंवा काही अर्थ आणि आपला जीवनव्यवहाराशी असलेला संबंध हे पाहूया. पहा कविता, पान नंबर 71, वनवासी, तुकाराम धांडे. आम्ही डोंगर राजाची, पोरं कळसो आईची, आम्ही उघडी बोडकी, बाळ परवरा माईची. घेऊ हाताव भाकर, वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून, देऊ खुशीत डेकर. खेळू टेकडी भोवती, पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आभाळ, लोळू पृथ्वीवरती. आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदार नळीचे, गाव वहाळा पल्याड, आम्ही उंबर माळीचे. बसू सूर्याचं रुसून, पहू चंद्राक हसून, बोलू वाज तिकिंड्याशी, नाचू घोंगडी नेसून. डोई आभाळ पेलीत, चालू शिवांच्या चालीत, हिंडू झाडा कड्यावरही, बोलू पक्ष्यांच्या बोलीत. आम्ही सश्याच्या वेगानं, जाऊ डोंगर यंगून, हात लावून गंगना, येऊ चांदण्या घेऊन. विद्यार्थी मित्र, या पाठामध्ये पहिलं 4 ओळीमध्ये आपल्याला असं दिसून येईल की आम्ही पोरं आहोत, आम्ही डोंगर राजाची पोरं आहोत. पर्वताच्या रांगा आहेत, खूप मोठी प्रचंड ही डोंगरं आहेत आणि ही डोंगर राज त्याची पोरं कळसो आईची आहोत. कळसूबाईचं भंडारा हा एक कळसूबाई नाशिक जिल्ह्यामध्ये हे कळसूबाईचं शिखर आहे. म्हणजे प्रचंड मोठं उंच असं हे महाराष्ट्रातलं शिखर आपल्याला पाहायला मिळेल आणि ह्या डोंगरावरती ही मुलं खेळायला लागलेली आपल्याला दिसून येतात. ह्या कळसू आईची आम्ही पोरं आहोत. आम्ही उघडी बोडकी, बाळ परवरा माईची. प्रवरा नदी आहे आणि त्या प्रवरा नदीच्या ही माय असं त्यांनी संबोधलेलं आहे. एखादी नदी जर असेल तर त्या नदीमुळं त्या भागाचा कायापालट झालेला आपल्याला दिसून येतो. तसंच ह्या प्रवरा नदीनं सुद्धा इथला परिसर हा खऱ्या अर्थानं एक विकसित केलेला दिसून येतो. परंतु आम्ही उघडी आहोत, बोडकी आहोत, परंतु प्रवरा माईची आम्ही लेकरं आहोत, बाळ आहोत. लक्षात, या प्रवरा नदीमुळं खऱ्या अर्थानं ही जंगलराज, डोंगरराज वैभवाला आली आणि तिथं आम्ही आनंदाने राहत आहोत. घेऊ हाताव भाकर, वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून, देऊ खुशीत ढेकर. मित्रांनो, आपण आपल्या घरामध्ये पंचपक्वान्न अन्न जरी खाल्लं तर आपल्याला सुखाची ढेकर कधी येणार नाही. परंतु हीच वनवासी मुलं खऱ्या अर्थानं हातावरती भाकर घेतील, रानभाजी जंगलामध्ये जे मिळेल त्याची भाजी करून खातील. भोकर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. भोकर म्हणजे एक रानभाजी आहे. जंगलामध्ये जे मिळेल ती भाजी हातावरती घ्यायची आणि खडकावरती बसून खायचं आणि खुशीत ढेकर द्यायची आणि ते पचायला सुद्धा खऱ्या अर्थानं एक आनंद मिळत असतो आणि पचायला सुद्धा खऱ्या अर्थानं एक शक्ती लागते. मित्रांनो, आज आपण आपल्या घरामध्ये डायनिंग हॉल केलेलं आहे, जेवणाची रूम केलेली आहे, त्याच्यावरती पंचपक्वान्न ठेवलेले आहेत, भरपूर खातो, परंतु खऱ्या अर्थानं जी आनंदाची ढेकर आहे ती आपल्याला येत नाही. परंतु ह्या मुलांच्या बाबतीत तसं नाही आहे. हातावरती भाकर आहे, कुठेही ताट नाही आहे, त्याच्यावरती ह्या रानभाजीची खऱ्या अर्थानं ही भाजी आहे. त्यांना कुठं डायनिंग टेबल नाही, खडकावरती माळावरती बसलेले आहेत आणि जेवण झाल्यानंतर खुशीमध्ये, आनंदामध्ये एक ढेकर देते.
आपण आपल्या घरामध्ये कितीही पंचपक्वान्न करा, कितीही गोडधोड करा, हे मीठ नाही ते तिखट झालं, ही भाजी अशीच झाली, ही तशीच झाली म्हणून आपण खऱ्या अर्थानं आपल्याला एक त्या अन्नाला आणि करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा एक बोलत असतो. परंतु ही लहान मुलं जसं असेल तसं हे खातात आणि खुशीमध्ये ढेकर देतात. खऱ्या अर्थानं ह्यासारखा आनंद कुठेही नाही. खेळू टेकडी भोवती, पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आबाळ लोळू पृथ्वीवरती. आपल्या घरामध्ये बिछाना आहे, आपल्याला पांघरायला अंथरायला खूप मोठ्या अशा स्वरूपाचं अंथरूण पांघरून आहे. परंतु ही मुलं टेकडीवरती बसतात, खेळतात, बागडतात, वाऱ्याच्या संगतीमध्ये राहतात आणि आभाळ त्यांना पांघरायला आहे. खाली पृथ्वीवरची ही जी जमीन आहे ती लोळायला आहे. परंतु मित्रांनो, त्यात एक वेगळ्या प्रकारचा आनंद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यांना खेळायला डोंगर आहेत, टेकडी आहे, मौज मजा करायला खऱ्या अर्थानं वर चढणं, खाली उतरणं, तेवढ्याच वेगात वरती जाणं, तेवढ्याच वेगात खाली येणं, यात सारखा आनंद दुसरा नाही. आपल्या घरामध्ये हजारो रुपयाच्या वस्तू आपल्याला खेळणी म्हणून आणून दिलेल्या असतात, परंतु त्याची थोडीशी मोडतोड व्हायला भाग नाही, लगेच आपल्याला पाठीमध्ये धपका पडतो आणि आपलं दुःख चालू होतं. त्यात खऱ्या अर्थानं आनंद नाही. परंतु हीच मुलं टेकडीवरती खेळतात, वाऱ्याच्या संगतीमध्ये खेळतात आणि त्यांच्या अंगावरती सुद्धा खऱ्या अर्थानं कपडे नाही आहेत. पांघरायला आभाळ आणि लोळायला पृथ्वी, हेच त्यांचं असलेलं आपल्याला दिसून येतं. आता त्यांचं शरीरयष्टीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही वाघाच्या लवण म्हणजे पाय, आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर त्या वाघाला जी चपळता प्राप्त होती ती लवणीमुळे होत असते आणि प्रचंड सुसाट अशा वेगानं तो पळत असतो, धावत असतो. तसं ह्या लहान मुलांची जी काही पिंढऱ्या आहेत, जे पाय आहेत, ते वाघांच्या पायासारखे आहेत. आम्ही वांदार नळीचे वानरासारखे आम्ही उडी मारत आहोत. 50-50 फूट, 40-40 मीटर, 30-30 मीटर ही वानरं उडी मारतात. तशी ही सुद्धा डोंगरदऱ्या खोऱ्यातली लहान बाळं ह्या वानरासारखं उड्या मारतात. वाघासारखी चपळता त्यांच्यामध्ये आहे. गाव वहाळ पल्याडं आम्ही उंबर माळीचे. वहाळ म्हणजे त्या वळ्याच्या पलीकडंही आमचं छोटंसं कुठंतरी पाडा आहे, तिथं 4-5 घरं दिसणारी तीच आमची घरं आहेत आणि आम्ही हे उंबरमाळीचे आहोत. उंबरमाळीचे त्यांच्या त्या परिसरामध्ये उंबराची झाडं असतील किंवा त्याची रांग असेल, म्हणून या ठिकाणी आम्ही उंबरमाळ असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे वाघाची चपळता, वानरासारखी उड्या मारण्याची एक धाडस आणि त्या वड्याच्या पलीकडं राहणारी ही मुलं ही उंबरमाळीची आहेत असं सांगितलेलं आहे. बसू सूर्याचं रुसणं, पाहू चंद्रा का हसून, बोलो वाज तिकिंड्याशी, नाचू घोंगडी नेसून. सूर्याची किरणं इतकी तप्त असतात की आम्हाला रुसावंसं वाटतं, पण चंद्राकडे पाहिलं तर शीतलता पाहून आम्हाला हसावंसं वाटतं. बोल वाज तिकिंड्याशी, 3 नक्षत्र आम्हाला पाहायला मिळतात. आपल्याला 3 नक्षत्र कधीही पाहायला मिळत नाहीत. नाचू घोंगडी नेसायला आमच्या अंगा खांद्यावरती घोंगडी आहे. आम्ही सूर्याकडे बघून कधी दुपारी रुसायला लागतो, कारण का हा सूर्य तप्त झालेला असतो, आम्हाला चटके देत असतो. परंतु हसूही येतं चंद्राकडे पाहून, कारण का त्याची शीतलता संध्याकाळी आमच्या अंगावरतीही पडत असते. संध्याकाळी उठल्यानंतर ती तिकंडी दिसत असते. तिकिंडी 3 चांदण्या आपल्याला पहाटे 3-3:30, 4च्या दरम्यान पाहायला मिळतात. आता उठलं तर पाहायला मिळेल. घरात 10 मजली घरामध्ये पाहायला मिळणार नाही, परंतु ह्या तिकिंड्या पाहायला मिळतात. नाचू घोंगडी नेसून. आणि मग जरी आम्ही सूर्यावरती रुसलेलो असलो, परंतु चंद्राकडे बघून आम्ही हसत असतो आणि त्या तिकिंड्याकडे बघून आम्ही घोंगडी घेऊन नाचत असतो. म्हणजे पहाटेचा समय आणि ही मुलं आनंद साजरा करत असलेली आपल्याला दिसून येते. डोई आभाळ पेलीत, चालू शिवांच्या चालीत, हिंडू झाडाकड्यावरी, बोलू पक्ष्यांच्या बोलीत. आभाळ ही डोक्यावरती आभाळ आहे, पेललेलं आहे. लक्षात. चाल ही
शिवांची आहे. सिंह जसो असतो तसा सिंहांची चाल आहे. झाडा कड्यावरती आम्ही चढतो आणि पक्ष्यांच्या आवाजामध्ये बोलतो. आवाज वेगवेगळ्या पशुपक्ष्यांची यांना काढायला येतात. डोक्यावरती आभाळ हे पेललेलं आहे. सिंहाची चाल आहे. ह्या कड्यावरून त्या कड्यावरती, त्या झाडावरून ह्या झाड्यावरती उड्या मारणं आमचा एक धर्म आहे. आणि पक्ष्यांचे जसे आवाज आहेत, पशुपक्ष्यांचे जसे आवाज आहेत, तसे आम्ही आवाज हे काढत असतो आणि त्यातून आनंद हा आम्ही घेत असतो. आम्ही सश्याच्या वेगानं जाऊ डोंगर यंगून, हात लावून गगना येऊ चांदण्या घेऊन. परंतु एक जिद्द आहे मनामध्ये. ते अशिक्षित आहेत. त्यांना खायला पोषक नाही, त्यांना राहायला घर नाही, अंगभर वस्त्र नाही, पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही, तरीसुद्धा ह्या चांदण्या घेऊन येण्याची जिद्द त्यांच्या मनामध्ये आहे. सश्याचा वेग मनामध्ये ठेवण्याची एक धैर्य आहे. डोंगर चढून जाण्याची हिंमत त्यांच्यामध्ये आहे आणि गगनाला हात लावण्याची सुद्धा एक ध्येय उद्दिष्ट त्यांचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आम्ही जरी डोंगर दऱ्या खोऱ्यात राहत असलो, वनात राहत असलो, तरी आम्ही सश्याच्या वेगानं जाऊ, डोंगर चढून जाऊ आणि हात लावून त्या गगनाला तिथल्या चांदण्या घेऊन येऊ. असं एक धैर्य, असं एक ध्येय उद्दिष्ट या मुलांचं असलेलं आपल्याला दिसून येतं. तर ही एक सुंदर अशा स्वरूपाची कविता आहे. मित्रांनो, ह्या कवितेतून एकच घेण्यासारखा भाग आहे. आपल्याला खायला काय मिळेल, आपल्याला वस्त्र पांघरायला काय मिळतील, अंगभर काय आहे, हे पाहण्यापेक्षा खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आपलं ध्येय कोणतं आहे, आपण आपलं आरोग्य कसं सांभाळायचं, आपण आपलं शरीर कसं सांभाळायचं, आपल्या आहारामध्ये काय असायला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जीवन कसं असायला पाहिजे, कुठं आनंद घेता आला पाहिजे, याचं एक वर्णन ह्या वनवासी ह्या कवितेमध्ये आपल्याला पाहायला हे मिळतं आहे. परत एकदा कविता तुम्ही वाचायची आहे. एक सुंदर अशा स्वरूपाची ही कविता आपल्याला पाहायला मिळालेली आहे. निश्चितच आपल्याला सुद्धा या वनवासी लोकाबद्दल आदर असला पाहिजे. ती लोक झाड फुलांची फुलं असतील, वेली असतील किंवा इतर झाडं औषधं असतील, ते घेऊन आपल्यापर्यंत येतात, परंतु आपल्याला त्याचं माहिती नसतं म्हणून आपण त्यांना दूर लोटतो. परंतु खऱ्या अर्थानं त्यांच्याकडं एक ज्ञान असतं की ते काहीतरी परंपरागत अशा स्वरूपाचं ज्ञान म्हणूया, ते कुठंतरी औषधी वनस्पती हे घेऊन येत असतात. त्याचा निश्चित गुण हा येत असतो, परंतु आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही, हे एक दुर्दैव आहे. परंतु ते त्यांच्यामध्ये बदल झाला पाहिजे. त्यांच्या शिक्षणामध्ये, आरोग्यामध्ये, त्यांच्या चालीरीती रिवाज, रूढी परंपरेमध्ये पण बदल झाला पाहिजे आणि एक आधुनिकतेची कास धरावी, हीची या ठिकाणी आपण अपेक्षा व्यक्त करूया. धन्यवाद.